नमस्कार. सीता नेहरे किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, आज तुम्हाला एकदम भन्नाट रेसिपी दाखवणार आहे लिंबांची. लिंब तर भरपूर काही रोगांवर प्रतिकार करणारी आहेतच, पण ही लिंब मिठामध्ये भाजणार आहे मी. आणि लोखंडाच्या कढईत मिठामध्ये भाजून ही लिंब असा पदार्थ बनणार आहे ना, तुम्ही विचारू नका. खूप इम्युनिटी वाढवणारा, खूप काही आपल्या म्हणजे लिंबापासून तुम्हाला भरपूर माहीत असणार आहे काय फायदे आहेत. पण ही रेसिपी खाल्ली ना, खरंच जबरदस्त आहे. तर नक्कीच तुम्ही ही रेसिपी संपूर्ण पहा. आणि खूप काही सांगून जाणारी आणि खूप काही देऊन जाणारी रेसिपी आहे ही. तर नक्कीच पहा तुम्ही. मी इथे लोखंडाची कढई घेतलेली आहे. तुम्हाला माहितीच असेल, हमेशा मी तळण्यासाठी, फ्राय करण्यासाठी काय ते घेत असते कढई ही. तर ही मी कढई घेतलेली आहे लोखंडाची, आणि ह्याच्यात मीठ टाकून ह्याला छान असं खरपूस असं बिलबिल होतपर्यंत, म्हणजे ते असं दबलं पाहिजे असं लिंबू एवढं खरपूस भाजणार आहे. त्याचा रंग पण थोडासा हिरवट आहे, तो पिवळं पडला पाहिजे असं भाजणार आहे. भाजल्यामुळं काय होतं, लोखंडाच्या कढईत आपल्याला आयर्न तर भेटतंच, आणि ह्या लिंबांपासून आपल्याला इम्युनिटी तर वाढवती. ह्या लिंबांपासून आपल्याला वजन कमी होतं. ह्या लिंबांपासून आपल्याला डायबिटीजवाल्यांना खूप उत्तम आहे, थायरॉईडवाल्यांना खूप उत्तम आहे. लिंबांमध्ये बऱ्याचशा रोगांवर प्रतिकार करणारे, हे 100हून अधिक रोगांवर प्रतिकार करणारे लिंबू आहे. आणि ह्या लिंबापासून तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे, ते पण मिठात भाजून. म्हणल्यावर चव तुमची आणखीन वाढणार आहे, टिकण्यासाठी बी उपयोगी आहे, आणि त्याचा खमंगपणा येण्यासाठी बी मिठात भाजल्यामुळं खमंगपणा येतो. तर पहा तुम्ही, अशा पद्धतीने त्याचं मी करणार आहे. मस्त भन्नाट पदार्थ बनणार आहे. तुम्ही नक्कीच व्हिडिओ पाहिला तर कळेल तुम्हाला. खरंच जबरदस्त आहे. कधीच कोणी दाखवलं नसेल असा आहे. पहिल्यांदाच आम्ही तर करत असतो हमेशा, पण आता तुमच्याबरोबर शेअर करा म्हटलं म्हणून मी आता करते आता शेअर. हा खरंच आठवणीत राहण्याजोगा रेसिपी आहे. चांगली बघा, गरम गरम मस्त अशी वाफा निघतात, अशी भाजून घेते. आता ही मी भाजून झालेली आहे माझी. ह्याला थंड करून घेतलेली आहे मी, आणि पुसून घ्यायची. मीठ असताना तिला पहा, ते असं ना मऊ झालेले, रंग बदललेला आहे याचा, आणि असं बिलबिलत झालेलं आहे. ते एकदम दबते. तुम्हाला दाखवते आता दाबताना. बघा, मस्त दाबतंय ते असं, आणि असं फुटण्याजोगं झालेलं आहे पार, फुगलेलं आहे एकदम. मधून पाणी पण निघतं त्याच्यात. हे बघा, असं भाजून घ्यायचं, म्हणजे त्याला आतमध्ये मऊ पण होतं. आपल्याला आता त्याच्यात काय करायचं ते पुढे, ते खूप उपयोगी पडणार आहे ते मात्र. तर हे बाजूला घेते मी, साफ करते इथे मिठाचं वगैरे सर्व. आणि हे लिंबू आता मी कापून दाखवते तुम्हाला. आता आडवं लिंबू कापायचं, उभं नाही कापायचं कधी. हे बघा, असं लिंबू कापलं, याचे तुकडे करून घ्यायचे आपल्याला. असे 4-4 तुकडे करून घ्यायचे. एक लिंबाचे चांगले 8 तुकडे जरी झाले पाहिजे ना, असे 8-6 असे छोटे छोटे तुकडे करायचे. तुमच्या अंदाजाने करा किती करायचे. सगळे तुकडे करून झालेले आहेत माझे. आता ह्यातले बी काढून टाकायचे आपल्याला. संपूर्ण बी असं ना, ते पूर्ण काढून टाकायचे. बी ठेवायचं एक पण नाही, नाहीतर त्याला आपल्या रेसिपीमध्ये, आपल्या पदार्थ बनणार आहे त्याच्यामध्ये कडवटपणा पैदा होईल. म्हणून लिंबू जरा पण ठेवायचं नाही, बी जरा पण ठेवायचं नाही. लिंबूच म्हटलं तुम्हाला. गडबडीत माझं होऊन जातं कधी कधी, तर मानून घ्या मैत्रिणींनो. तर हे पहा, अशा पद्धतीने सर्व मी लिंबूचं बी काढणार आहे. सहज निघतात चमच्याने काढलं तर. एखादा चुकून राहतंच तसं, तरी पण लक्ष द्यायचं आणि ते काढून टाकायचं. ह्याची चव अगदी मस्त लागती. ह्या पदार्थाची अगदी तोंडात घालताच खूप मधुर चव येते. आणि दुसरी गोष्ट, लास्टला थोडासा कडवटपणा येतोच, का की साल घातलेली आपण. थोडासा कडवटपणा येतो लास्टला, पण तो डायबिटीसवाल्यांसाठी किंवा आपल्याला खायला खूप छान लागतं, ते खूप टेस्टी आहे. तर आता पहा, मी हे सर्व तुकडे मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे. साल काढणार नाही, बिना सालीचं, बिना पाणी घालता वाटणार आहे. आणि याला क्रश करून घेणार आहे. क्रश म्हणजे थोडंसं जाडसर असतं ना, तसं त्याला क्रश म्हणतात. तर क्रश करून घेणार आहे त्या लिंबाचं. तर मी हे वाटून घेते, मग दाखवते तुम्हाला. अगदी सोपी रेसिपी आहे, अवघड काहीच नाही. कमी सामग्रीमध्ये पण छान होती. हे बघा, वाटून झाले, क्रश झालेला आहे त्याचा. अगदी जाड पण नाही, बारीक पण नाही, अशा पद्धतीने झालेलं आहे बा. होतं लगेच, वेळ लागत नाही, का की आपण भाजून घेतलेली आहे त्यांना, म्हणून लगेच होतात. नाही तर भाजली नसती ना, तर लवकर झाली नसती.
ही साल लूज पडलेली आहे आपली. आणि आता इथे घेतलेली आहे मी छोटीशी कढई आणि त्याच्यात आता काय काय घालणार आहे पहा तुम्ही. हे आता तर आपण ते वाटलेलं आहे ना, ते वाटी भरून किती माप करायचं, त्याचं मापाने घ्यायचं, आपल्याला मोजून घ्यायचं. बरोबर मोजून किती भरते ते पाहायचं. त्याप्रमाणे आपल्याला वस्तू घालायच्यात पुढे त्याच्यात. तुम्ही खरंच एकदा करून पहा ही रेसिपी. आठवणीने करून पहा. खूप छान लागती, खूप टेस्टी लागती आणि छान. खरंच कधी पण खा, चमच्याने बी खाऊ शकता तुम्ही, कधी पण खाऊ शकता. अगदी ताटात जेवणात बरोबर बी खाऊ शकता. मस्त लागते एकदम. तुमच्या ताटाची तर रन्नतच वाढणार आहे ही जर टाकली तर. तर 2 चमचे मी तेल घालणार आहे त्याच्यात. एवढ्या वाटीला 2 चमचे तेल पुरेसे आहे आपल्याला. तर हे मी झाकून ठेवते आणि पुढे पहा आता काय काय घालते. तर पुढे मी ना घालणार आहे अर्धा चमचा काळं मिरं. हे बघा, अर्धा चमचा मी काळं मिरं घातलं. तर एक एक वस्तू घालणार आहे ती लक्षात ठेवा, काय काय घालणार आहे ती. इथं मी घातलेली आहे जिरं पावडर अर्धा चमचा. सर्व एकदम मापात घालायचं. इथे घातले धने पावडर 1 चमचा. इथे मी चाट मसाला टाकणार आहे अर्धा चमचा. चाट मसाल्याने कसं चटपटीत होतं, जरासं छान लागतं, म्हणून चाट मसाला टाका. नसला तर तुमच्याकडे नाही टाकला तरी चालेल. इथे काश्मीरी लाल तिखट टाकलेले आहे 2 चमचे. काश्मीरी लाल आहे, रंग फार छान आहे. आणि हे सर्व मसाले मैत्रिणींनो माझ्याकडे आहेत. तुम्हाला घ्यायचे असले तर नक्कीच ऑर्डर करू शकता. 2 चमचे मीठ घातलेले आहे. मीठ आपल्याला 2 चमचे घातले, छोटे चमचे आहेत, का की आपण मिठातच भाजले होते, त्याच्यात मिठाचा खारटपणा आहेच. पण हे पण 2 चमचेच घातलेले, छोटे 2 चमचे. तुमच्या अंदाजाने तुम्ही मीठ घालू शकता. आता हा क्रश केलेला आहे ना, तो टाकला त्याच्यात. पहा आता त्याच वाटीने 2 वाट्या क्रश होता ना, तेवढाच 2 वाट्या गूळ टाकायचे आपल्याला त्याच्यात. म्हणजे जेवढा क्रश आहे ना, 1 वाटी क्रश असला ना तर 2 वाट्या गूळ टाकायचे त्याच्यात. म्हणजे तुमच्या अंदाजाने तुम्ही टाकू शकता. थोडं कमी जास्त झाला तरी चालेल, काही नाही प्रॉब्लेम. का तेवढाच पाहिजे आणि एवढंच पाहिजे असं काही नाही. हा गूळ डायबिटीवाले पण खाऊ शकतात, म्हणजे गोड डायबिटीसवाल्यांसाठी बी चालू शकतं. ही रेसिपी डायबिटीसवाले पण खाऊ शकतात. खूप छान रेसिपी आहे. म्हणजे आणि तुम्हाला लिंबापासून बी फायदा आहे. आणि तुम्हाला हे गूळ पण म्हणजे डायबिटीसवाल्यांचा होता, म्हणजे तो आहे गूळ. आता हे सर्व मिक्स करायचे आपल्याला. अगदी तोंडाला चव आणणारी रेसिपी आहे. खमंग, रुचकर, दिसायला देखणी, दिसायला एवढी देखणी आहे ना ती. आणि ही तुम्ही वर्षभर टिकू शकता. ही वर्षभर राहील. एवढी तुम्ही जास्त करून ठेवली ना तर हे आमच्याकडे ते जास्त दिवस राहणारच नाही. पण तुम्हाला जर जास्त बनवायची झाली ना, वर्षभर टिकू शकते ही आरामशीर. फ्रीजच्या बाहेर काहीच होणार नाही तिला. पहा आता छान असं गूळ सगळा वितळून द्यायचा आणि त्याचा पाक बनवून घ्यायचा. म्हणजे पाक बनला पाहिजे ना, असा त्याचा गोळा बनला पाहिजे का मग झालं आपलं म्हणायचं. पाक नाही समजायचा, गोळा बनला पाहिजे त्याचा. असा घट्टपणा आला पाहिजे त्याला, दुसरं काय नाही. आपल्या अंदाजाने होतं ते घट्टपणा. आता हे गूळ तर सर्व वितळला आहे. तुम्ही थोडा राहिलेला असला तरी पण तो वितळून घेते मी. अगदी वेळ नाही लागत, लगेच होतंय. हे बघा रंग पहा किती सुंदर दिसतोय त्याचा. तेवढाच चवीला आहे हा मैत्रिणींनो. खमंगपणा तेवढाच आहे त्याच्यात. ह्यानी वजन कमी होतं, ह्यानी भरपूर आजार कमी होतात हे खाल्ल्यामुळं. अशा रोगांवर प्रतिकार करणारे आहे, इम्युनिटी वाढवते आपली. जे खूप काही सांगून जाणारी रेसिपी आहे, आठवणीत राहणारी रेसिपी आहे ही. हे बघा छान रंग आहे ना, किती देखणा दिसतोय रंग. पाहावं, अगदी पाहतच राहावं आणि खरंच चमच्यानी लगेच खावं असं वाटतंय आपल्याला. खरंच छान आहे. तर ह्याचं नाव सांगते मी, क्रश लोणचं म्हणतात याला. तर पहा,
होतच आलेलं आहे आपलं याचं बाजूचं अशा असं हलवायचं घेतलं ना पॅच्युलर, तर त्यांनी सगळीकडे निघतं, त्यांनी जास्त चिटकत नाही कुठेच. आता ह्याला मी खाली उतरून घेणार आहे. हे बघा आता किती घट्टपणा आला आहे, थंड झालेलं आहे ते, आणि घट्टपणा आला आहे. मी आता बरणीत भरून ठेवते. अशी स्वच्छ बरणी व सुकलेली घ्यायची आणि भरून ठेवायचं. वर्षभर तुम्हाला टेन्शन नाही. कधीही खा, ताटात वाढा, चमच्यावर तरी तुमच्या जेवणाची रन्नत वाढेल. अगदी चमच्यानी खाल्लं, सकाळी कोणाला खोकला येत असला तरी हा खाल्ला ना 1 चमचा भरून, तरी तुमचा खोकला नाहीसा होईल. बऱ्याचशा रोगांवर प्रतिकार करणारा आहे. वजन कमी करायचं असलं तर रोज 1 चमचा खा, तुमचं वजन कमी होईल. म्हणजे त्याच्यात जिरं तर घातलेलंच आहे आपण, लिंबामुळे तर खूप फायदे आहे. म्हणजे काळं मिरं तर फायदेशीर आहे. म्हणजे जी वस्तू घातलेली आहे ती खूप फायदेशीर आहे. म्हणजे तुमचं सर्व काही ठीक होणार शरीराचं. तर फार सुंदर. आणि चव विचारू नका. थोडासा खाल्ल्यानंतर थोडासा कडवटपणा येतो. तुम्हाला सांगते पहिलेच मी, असं काही बायका सांगतात असं तसं, पण खाल्ल्यावर थोडा कडवटपणा येतो. पण तो कडवटपणा खूप छान लागतो आपल्याला. तो कडवटपणा आहे ना, तो पण खूप मस्त वाटतो. तर हे पहा, साल घातल्यामुळे होतंच थोडंफार. तर हे झालेलं आहे आपल्या मैत्रिणींना. माझी ही रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर सबस्क्राईब करा. अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहत राहा माझे. आता पुढे मी मसाल्याविषयी तुम्हाला आता मसाल्याविषयी सांगते मी. तर बऱ्याच मैत्रिणींचे मला फोन यायचे सारखे, आणि सारखे मेसेज यायचे, कमेंटमध्ये मग पाठवायचे का ताई तुम्ही कुठला मसाला वापरता, आम्हाला सांगा ना, द्या ना आम्हाला, असला तर कुठून घेता ते सांगा ना. तर ह्यावेळेस मी मसाले केलेले आहेत. म्हणजे बऱ्याच दिवस झाले आता मी मसाले करतेच आहेत. भरपूर लोकांच्या ऑर्डर असतात आणि मी देत असते ऑर्डर आता हे मसाले. तर हे मसाले गावाकडे बनवलेले आहेत, बिना केमिकलचे मसाले. 18 ते 20 गरम मसाले वापरलेले आहेत त्याच्यामध्ये. आज चुलीवर भाजलेले मसाले आहेत. हे आमच्याच शेतातले बऱ्याचशा वस्तू आहेत, त्याच्यामुळे बिना केमिकलच्या, केमिकल बिलकुल नाही त्याच्या, शेणखतावर सगळ्या पिकलेल्या, सेंद्रिय म्हणतात ना ते आहेत. आणि तुम्हाला घ्यायचे असले तर स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, घेऊ शकता तुम्ही. इथे वरती नंबर आहे पहा, तुम्हाला दिसत असेल, तर हे नंबर घेऊ शकता. हे मसाले चुलीचा खमंगपणा खूप आहे त्याच्यात, आपण भाजल्यामुळं, आणि सर्व भाजून सर्व केलेले आहेत, आणि डंकावर कुटलेले आहेत. वेगळ्या वेगळ्या तऱ्हेच्या मिरच्या वापरलेल्या आहेत. तर कशी वाटली नक्की कळवा मला, कमेंटमध्ये लिहून पाठवा.